अवसर, तो एक बार फिर से जुड़ जाते हैं कमेंट्री बॉक्स में। दो टीम आमने सामने जो एक एक मैच को जीत चुके हैं मैदान पर, इस गवर्नमेंट कॉम्प्लेक्स मैदान पर सनशाइन क्रिकेटर्स का आयोजन सांगेम प्रीमियर लीग। सर इस तरह से प्रसाद सर, इस तरह से ये टूर्नामेंट है, जब समाप्त होती है तो अगले टूर्नामेंट की तारीख डिक्लेयर होती है इस टूर्नामेंट की। असलम भाई, और क्या सुंदर आयोजन है, बहुत ही अच्छा अंपायरिंग है, हमारे साथ स्कोरर बहुत ही अच्छे स्कोरर, और एक सुंदर आयोजन पूरी सनशाइन क्रिकेटर्स की ओर से। तो अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। शान स्ट्राइकर क्रिकेट टीम ने टॉस जीता, फील्डिंग करती हुई पहली गेंद ऑप्टम से छोड़ करने के लिए, ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा। एक रन के साथ से रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर। सिल्वर हॉक्स गोवा क्रिकेट टीम मैदान पर। राइट आर्म ओवर द विकेट, कमेंट्री बॉक्स की ओर से निकेत गावकर। बड़ा शॉट हाफ वॉली पर लेकर, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद के नीचे और उस कैच को पकड़ते हुए बहुत ही शानदार फील्डिंग, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद। और विनिश सातरकर जो कि बहुत ही सुंदर कैच, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। पहला विकेट बहुत सस्ते में लौटा हुआ, एक बड़े शॉट के लिए निकले थे। पिछले मैच में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी विराज पेटकर ने, 3 बढ़िया शॉट लगाए थे अपने इनिंग में, लेकिन इस बार बिल्कुल अपना खाता नहीं खोल बैठे। एक अच्छी गेंद थी और इस पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर उससे भी बढ़िया कैच। तो पहला विकेट 1 रन 1 विकेट पर। मैदान पर पहला विकेट विराज पेटकर 0 पर। प्रवीण राणे का साथ देने के लिए निखिल परब नए बल्लेबाज। बॉलिंग मार्ग पर निकेत गावकर एक बार फिर से अगली गेंद लेकर। बढ़िया शॉट इस बार हाफ वॉली पर लेकर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक सुंदर शॉट, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए। पहले दिन में एक शानदार हैट्रिक पिछले मैच में गेंदबाज रक्षक के द्वारा देखने को मिली। छोटी गेंद और इस बार बहुत ही करारा शॉट, बैकफुट पर जाकर इस बार गेंद को पुल किया, डीप से और एक सीमारेखा से बाहर, 6 रन के लिए। और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर पहुंचा, 1 विकेट पर। पहला ओवर जो पावर प्ले का ओवर चलता हुआ, ऑप्टम से बाहर लगभग पीछा किया था गेंद के साथ,
लेकिन गेंद बहुत दूर ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा और एक रन मिलता हुआ अतिरिक्त रन के साथ से स्कोर के खाते में स्कोर आगे बढ़ा, 12 पर पहुंचा। टॉस जीता शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम ने पहले फील्डिंग करते हुए मैदान पर और बल्लेबाजी को मौका दिया मैदान पर सिल्वर हॉक्स गोवा क्रिकेट टीम को। कारपेट के साथ खेला इस बार ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। एक रन बड़े इत्मीनान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एकमात्र विकेट जो शुरू में विराज पेटकर 0 पर, उनके साथ प्रवीण राणे ओपनर बल्लेबाज और 3 नंबर पर 1 डाउन बैट्समैन निखिल परब जो स्ट्राइक पर। इस बार बाहर जाने वाली गेंद कट किया गेंद को, लेकिन शॉर्ट टर्नमैन पर फील्डर गेंद को फील्ड करते ऑफसाइड पर बिल्कुल जाल बिछा दिया है मैदान पर। एक शॉर्ट टर्नमैन पर, एक गली पर एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर फील्डर, ऑन साइड पर एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाइन लेग पर और एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। कट किया, बहुत बेहतरीन शॉट इस बार बैकफुट पर जाकर, जो कि एक बहुत ही बेहतरीन शॉट, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद निकलते हुए और एक बेहतरीन शॉट बल्लेबाजी में। तो इस बार अपना खाता की शुरुआत की इस बड़े शॉट के साथ से निखिल परब एक छक्का लगाते हुए, दूसरा छक्का इनिंग का, टोटल जो कि 2 छक्के 1 चौका अब तक बल्लेबाजी में, और स्कोर पहुंचा जो कि पहले ओवर में 19 रन। एक बढ़िया शुरुआत मैदान पर। पहले एक मैच को जीत चुके हैं और उन्हीं के बीच में चलता हुआ मुकाबला एक और से शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम मैदान पर और दूसरे सिरे पर जो कि सिल्वर हॉक्स गोवा क्रिकेट टीम। विनेश सतरकर जो कि रोड एंड से अपने खुद का पहला, टीम की ओर से दूसरा ओवर जारी रखते हुए पहले ओवर का खेल समाप्त हुआ। एक विकेट जरूर खोया है, लेकिन अगर रनों की बात की जाए तो बहुत ही अच्छा टोटल स्कोर बोर्ड पर पहले ओवर की समाप्ति के बाद। शॉर्ट ऑफ लेन गेंद, शॉर्ट पिच, इस बार पुल करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले से ऊपर से निकली विकेट कीपर के हाथों में। काफी गति के साथ बढ़िया शुरुआत विनेश सतरकर की। ऑफ स्टंप पर शॉर्ट पिच गेंद और काफी ऊपर उठी, इस बार बाउंस मिला गेंद पर, एक जो कि विकेट पर थोड़ा सा अनियमित बाउंस जरूर है, वहीं पर कई बार जो कि नीचे भी रह रही गेंद। इसी बीच अगली गेंद एक बार फिर से विनेश सतरकर की। गति में परिवर्तन, बहुत जल्दी पिक किया, स्क्वायर लेग बाउंड्री पर बड़ा शॉट, डीप स्क्वायर लेग से हमारे का से बाहर गेंद निकलती हुई 6 रन के लिए। पहली गेंद काफी तेज थी, ये थोड़ा सा धीमी गेंद थी। शफल इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, डीप स्क्वायर लेग पर पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। गेंद को उठाते थ्रो करते तब तक 1 रन मिला स्कोर के खाते में। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन पर पहुंचा। खेल जारी, दूसरे ओवर का मुकाबला मैदान पर। 5 ओवर का गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के इस मैदान पर संगम प्रीमियर लीग का एक सुंदर आयोजन हमेशा की तरह सनशाइन क्रिकेटर्स की ओर से। ओवर पिच गेंद बिल्कुल खड़े खड़े इस बार खेला गेंद को, लेकिन सही संपर्क नहीं था, भीतरी किनारा लगा और जब तक शॉर्ट स्क्वायर लेग पर विकेट कीपर आते गेंद को उठाते फील्ड करते 1 रन बड़ी तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 27 पर पहुंचाई सिंगल के साथ। टोटल स्कोर दोनों बल्लेबाज प्रवीण राणे जो कि 18 पर खुद के व्यक्तिगत और निखिल बल्लेबाजी करते हुए निखिल पर खुद के व्यक्तिगत 7 रन पर। बॉलिंग बार पर विनेश सतरकर। छोटी गेंद इस बार खेलना चाहते थे, इस बार फिर से गेंद ने काटा बदला, हरकत की गेंद ने, लेग कटर, लेकिन इस बार फिर से थोड़ा सा अतिरिक्त जो कि उछाल मिली गेंदबाज को, विनेश को। आखिर में थोड़ा सा कंधों का जो कि झटका दिया था और वहीं पर गेंद ने उछाल ली और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। फुलर लेन की गेंद, ये थोड़ी सी जो कि फुलर लेन की गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, खेलना चाहते थे ऑफसाइड पर, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। खेल 2 ओवर का समाप्त हुआ।
और 2 ओवर की समाप्ति के बाद 27 टोटल स्कोर 27 रन, 1 विकेट पर। प्रवीण रहाणे बल्लेबाजी करते हुए 18 पर और निखिल परब खुद के व्यक्तिगत 7 रन पर बल्लेबाजी करते हुए। सनील सावंत बॉलिंग मार पर अच्छी गेंद यॉर्कर लेन की, लेकिन बिल्कुल सही अंदाज के साथ खेला। डीप मिड विकेट बाउंड्री पर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, लेकिन दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। एक अच्छी गेंद थी लेकिन उतना ही बेहतरीन खेला। मिड विकेट पर एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टीम का। 28 रन पर पहुंचा विराट तेंदुलकर। बिल्कुल चौकरनी निगाह है, बड़ी बड़ी प्रतियोगिता में हमेशा जो कि स्कोरिंग के लिए जाने जाते हैं, वो हमारे बिल्कुल बगल में हमारे साथ जुड़ चुके हैं। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक हल्का सा अपील जो कि, लेकिन गेंद निकली गली की तरफ, ऑप्टम को छोड़कर बिल्कुल निकल रही थी। लेग बाइज का इशारा और 1 रन मिला स्कोर के खाते में। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ प्रसाद परब, ये आवाज आपने बिल्कुल पिछले साल, और इस बार एक और नई आवाज मनीष पाटिल जो मुंबई से इस गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के मैदान पर। बस थोड़ी देर में और एक जो कि आवाज बेहतरीन हिंदी की एक आवाज जो हमारे साथ भी जुड़ जाएंगे इस मैदान पर। और इस बार देखना होगा गेंद हवा में खड़ी होगी अपने पॉलिथीन में, गेंद के नीचे, और इसी के साथ दूसरा विकेट वापस निकलता हुआ। थोड़ा सा स्लोवर गेंद, आखिर में उंगलियों को फेरा था, थोड़ा जल्दी खेल बैठे और मिस टाइम कर बैठे, अपने पॉलिथीन में कैच को लपेटा और दूसरा विकेट इसी के साथ 29 लॉस ऑफ 2 विकेट। दूसरे विकेट के बीच में जरूर साझेदारी बनी। 28 रन की दूसरा विकेट 29 और नए बल्लेबाज मैदान पर। फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर सनील सावंत। लेग स्टंप से बाहर गेंद, इस बार अपने थोड़ा सा लाइन पर भटके, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हमारे स्पोर्ट्सवेयर के पार्टनर फॉर स्पोर्ट्स और वेयर इंडिया मुंबई, जो हमारे कमेंट्री बॉक्स में उपस्थित राजेंद्र कदम सर। राजेंद्र जी, आपका एक बार फिर से तहे दिल से हार्दिक स्वागत। फुल टॉस गेंद, बहुत ही बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर हवाई फायर, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। न करते हुए सनील सावंत की गेंदबाजी का और एक फुल टॉस, लेकिन इस बार देखना होगा मिस टाइम कर बैठे, लगभग नो मैच लैंड में लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, उससे पहले लॉन्ग ऑफ बाउंड्री के फील्डर आते और जब तक गेंद को फील्ड करते। बहुत ही अच्छी विकेट रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में और जुड़ते हुए 38 टोटल स्कोर 38 पर पहुंचा 2 विकेट पर। खेल जारी तीसरे ओवर का, गेंदबाजी करते हुए सनील सावंत 26 पर खुद के व्यक्तिगत 3 छक्के 1 चौका। फुल टॉस गेंद, इस बार सिर्फ दिशा दी स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर लंबी दौड़ लगाई, गेंद से दूर, गेंद निकलती हुई स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन के लिए।
सर जो कि हमारे कमेंट्री बॉक्स में राजेंद्र जी कदम सर। बड़ा शॉट और पिच गेंद इस बार डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, एक हवाई फायर दूर का एक लंबा छक्का, गेंद 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। जे आनंद शंगाई ज्या या स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि निश्चित मी म्हणेन की आमचे जे गोव्याचे कोऑर्डिनेटर जे आहेत राजेंद्र कदम यांना तुम्ही पाहू शकता आमच्या स्क्रीनवर, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण एक किट पाहतोय, या ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन, ब्युटिफुल डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यासाठी मी निश्चित आम्ही राजेंद्र कदम यांचे निश्चित आम्ही आभार व्यक्त करू, कारण फोर स्पोर्ट्स अँड इंडिया स्पोर्ट्स अँड वेअर इंडिया जे मात्र जे ओनर आहेत आनंद शंगाई त्यांचे कोऑर्डिनेटर आहेत, ते आमच्या या व्यासपीठ आमच्या कॉमेंटपासून तुम्हाला पाहायला मिळत आहेत। राजेंद्र कदम, थैंक यू सो मच। धन्यवाद प्रसाद सर, और उसी के साथ धन्यवाद भी देंगे हमारे गौरव सावंत को भी, बहुत बहुत धन्यवाद। तो फिर से जुट जाते हैं मैदान पर, एक बड़ा शॉट मिड विकेट पर बाउंड्री पर 6 रन के लिए, बहुत ही बेमिसाल टाइमिंग और अल्टी पल्टी। 1 रन तो मिलेगा, देखना होगा। 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज, जब तक विकेट कीपर स्क्वायर लेग पर जाते, लेग बाइज के साथ और 1 रन मिल गया स्कोर के खाते में, और इस 1 रन के साथ सिंगल के साथ 49 49 रन पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट पर। पण एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख सुद्धा करेन अशोकजी, मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हा ब्रँड वापरला जातोय। मला आठवते की स्वर्ग रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्र जज करतोय, अँड आउट, फलंदाज बाद होईल, अजूनही धक्का लागतो मैदानावर। बरोबर सर, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतो, तुम्ही पण भरपूर मोठ्या स्पर्धा करतात आणि त्यावेळी हा ब्रँड बऱ्याच वेळा वापरला जातो। खरोखर कौतुक जेवढं करावं या खरोखर त्यांचं तेवढं थोडंच असेल। येस, निश्चितच एक ट्रस्ट आहे, एक विश्वास आहे, आणि तो विश्वास जपलाय फोर स्पोर्ट्स अँड वेअर या कंपनीने। आनंद शंगाई यांचं निश्चित कौतुक, आणि निश्चित आज आमचं बघितलं की आपल्या गोव्यामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, गोवा राज्यामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, आणि प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा किंवा राज्यामध्ये आपण जर बघितलं तर या स्टेट्समध्ये त्यांचे प्रत्येक कंपनीचे एक वेगळे कोऑर्डिनेटर आहेत। आणि तुम्ही पाहता राजेंद्र कदम यांच्या माध्यमातून हे तुम्हाला टी शर्ट्स पाहायला मिळतात, या सर्व संघांना त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स प्रोव्हाइड केले गेलेत, आणि फोर्सची एक वेगळी ओळख राहिली आहे, ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कपड्याची क्वालिटी खूप सुंदर असते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। थैंक यू सर, धन्यवाद। तो इसी बीच अक्षय गेंदबाजी पर अक्षय जोगड़े, और सर मैदान पर जब ये दृश्य दिखाई देता है जो कि बिल्कुल अच्छा लगता है, रंग बिरंगी कपड़े जो कि खिलाड़ियों के साथ बिल्कुल अच्छा लगता है, जो कि एक अच्छा माहौल बनता है मैदान पर। इसी बीच सामने बॉलिंग में परिवर्तन, अक्षय जोगड़े गेंदबाजी पर, चौथा ओवर। इस बार बड़ा शॉट मारना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर गेंद के नीचे आते उस कैच को पकड़ते हुए और एक धक्का लगता हुआ चौथे विकेट का आगाज होता हुआ 49 49 रन 4 विकेट पर। की ऑल इक्विपमेंट्स अंडर वन रूफ, निश्चित तुम्हाला ते काउंटर पाहायला मिळतं, तुम्हाला ते तिथे शॉप पाहायला मिळते, ते म्हणजेच फोर्ट्स शॉप्स तुम्हाला फोर्ट्स स्पोर्ट्स अँड स्वेअरचं निश्चित तुम्ही आवर्जून द्या, तिथे ठिकाणी भेट द्या, तिथे बॅट्स अवेलेबल आहेत, टी शर्ट्स अवेलेबल आहेत, तुम्हाला हवी त्या गोष्टी तुम्ही चॉईस करू शकता। थैंक यू सर, खूब खूब सुंदर माहिती। और इसी बीच फिर से नए बल्लेबाज आते आते बड़ा शॉट, ओवर पेस गेंद स्लॉट में मिली, बड़ा शॉट डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए 50 रन इसी के साथ पूरे होते हुए। मी ज्याप्रमाणे उल्लेख केला तुम्हाला मगाशीच आमच्या कॉमेंटमध्ये आपण पाहिलं, राजेंद्र कदमतीमध्ये त्या शॉपमध्ये ते उपस्थित आहेत, त्या काउंटरवर उपस्थित आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता बॅटसुद्धा अवेलेबल आहेत, टी शर्टसुद्धा अवेलेबल आहेत, आणि एक चांगला ब्रँड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खूप रेअरली आपण हा ब्रँड बघतो, पण मी तर म्हणेन की मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ब्रँडचा उल्लेख केला जातो, की या ब्रँडचे टी शर्ट्स किंवा किट पार्टनरच्या भूमिकेत आपण फोर्सला बघतो, आणि फोर्सचा तुला खूप सुंदर असं तुम्हाला बॅनर्स पाहायला मिळतोय, फ्लेक्स पाहायला मिळतोय, आणि तुम्हाला शॉपसुद्धा पाहायला मिळते। तुम्ही आवर्जून त्या शॉपला किंवा त्या काउंटरला भेट द्या, तुम्हाला हवी असलेली बॅट तुम्ही हवी असलेल्या वजन तुम्ही बॅट तुम्ही घेऊ शकता, टी शर्ट्स घेऊ शकता, निश्चित राजेंद्र कदम यांची तुम्ही संपर्क साधू शकता। धन्यवाद। थैंक यू सर। तो बहुत ही बेहतरीन शॉट, 6 रन, स्कोर आगे बढ़ा 55 रन पर 4 विकेट पर।
इस बार प्ले किया बड़े खूबसूरती के साथ, डीप स्क्वायर लेग से मारेगा पर लाजवाब टाइमिंग। एक कलात्मक क्रिकेट मैदान पर प्रसाद सर कभी कभी ताकत मैदान पर दिखाई देती है, इस बार कलात्मक शॉट देखने को मिला जो कि लेग स्टंप पर थोड़ा सा गेंद और उसको बहुत ही अंदाज के साथ फ्लिक किया इस बार खूबसूरती के साथ, डीप स्क्वायर लेग से मारेगा पर और स्कोर आगे बढ़ा 61 रन पर। इस बार अल्टी पल्टे रिवर्स का प्रयास सफल नहीं उतने रहे, 1 रन के जरूर मिला स्कोर के खाते में, एक सिंगल के साथ 62 पर पहुंचा टोटल स्कोर। तीसरे विकेट के बीच में एक छोटी सी साझेदारी बनी 20 रन की, कल्पेश बल्लेबाजी कर रहे 7 पर, सोमेश 6 पर, एक और फिर की गेंदबाज है जो इस टीम के कल्पेश गावस बहुत ही अच्छी गेंदबाजी के लिए और वो बड़ा शॉट लगाना चाहते थे, देखना होगा बल्ले पे लगी शरीर पे एक सिंगल बना, विकेट कीपर आते गेंद को फील्ड करते और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ 63 पर पहुंचा। आने वाला मुकाबला होगा रुपेश 11 और अमेजिंग असोलना। दोनों टीम कैप्टन आड़े बल्ले से खेला, स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, एक फिर से सिंगल बना दिया दोनों बल्लेबाजों ने। तो आइए प्लीज रुपेश 11 और अमेजिंग असोलना दोनों टीम कैप्टन कमेंट्री बॉक्स से टॉस के लिए संपर्क करें। ओवर पिच गेंद, इस बार बहुत अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप पर शॉर्ट ऑफ लेन गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। आने वाला मुकाबला दोनों टीम शुरू का मैच हार चुकी है, ये मौका ये मैच काफी निर्णायक होगा दोनों टीमों के लिए। फिलहाल एक बार ये मैच मैदान पर, बड़ा शॉट डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। तो स्कोर हो चुका है टोटल स्कोर 70 रन। बहुत ही शानदार बल्लेबाजी 30 रन की जो कि बढ़िया बल्लेबाजी रही। प्रवीण राणे 3 छक्के 1 चौका उन्हीं का साथ दिया। सोमेश ने आखिरी पल में जो कि 2 छक्के लगे 13 पर, 1 छक्का कल्पेश की बल्लेबाजी में, 8 खुद का व्यक्तिगत और गुरुराज ने 6 रन बनाए। तो ये था बिल्कुल बल्लेबाजी का लेखा जोखा। 70 रन टोटल, 71 का टारगेट, एक अच्छा टोटल है। 5 ओवर का मैच है, जिस तरह से विकेट है, आउटफील्ड है, एक फाइटिंग टोटल जरूर है मैदान पर। देखना होगा क्या होता है इस मैदान पर, किस तरह से बल्लेबाजी होती है, कौन जीतता है। जो एक एक मैच को जीतती हुई ये दोनों टीमों कोशिश तो करेगी अगले मैच को जीतने के लिए। फिलहाल दोनों कैप्टन आइए अगले मैच के लिए, रुपेश 11 और अमेजिंग असोलना। कैप्टन आपके कोई चेंजेस हैं तो आइए प्लीज, और टॉस के लिए जल्द से जल्द संपर्क करके। फिलहाल कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं। आइए मनीष परब के साथ, मनीष पाटिल के साथ कमेंट। राहायचं आहे दोन्ही टीम्सने, ते म्हणजेच रुपेश 11 आणि अमेझिंग असोलना दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने लगेच तयार राहायचंय, कारण आता आपण तिसरा सामना पाहतोय तो विनिंग टीम मध्ये आपण खेळतोय आणि त्यानंतर चौथा सामना असेल जे एक वेळा पराभूत झाले आणि जिंकण्याची मात्र त्यांना प्रयत्न करावे लागतील, कारण यानंतर मात्र त्यांचे चान्सेस या स्पर्धेत कदाचित कमी होऊ शकतील। त्यामुळे चौथ्या सामन्यात जे संघ खेळतील त्यांना जिंकावंच लागणार आहे। तुर्तास जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी फोर्स स्पोर्ट्सवेअर खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार स्पोर्ट्स इक्विपमेंट तुम्हाला या दुकानामध्ये नक्कीच मिळतील आणि ब्रँडेड आहे, आणि ब्रँडच्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील, स्पोर्ट इक्विपमेंट्स घ्यायचे असतील तर नक्कीच भेट द्या फोर्स स्पोर्ट्सवेअरला। ए स्पोर्ट्स कुडूस यांच्या वतीने देखील मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटरची बॅट आम्हाला उपलब्ध केली ए स्पोर्ट्स कुडूस, जफर पटेल भाई। त्यानंतर खूप सारे स्पॉन्सर्स ज्यांनी प्रेम आणि आशीर्वाद सहकार्य या स्पर्धेत दिले ते म्हणजेच काय, नंबर 1 हेवी हिटर इज बॉल, फुल टॉसचे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले गेलेले आहेत। तर अली असगर भाई यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून स्पॉन्सरशिप दिली आहे फुल टॉस बॉल्सची। थँक्यू ऑल स्पॉन्सर्स। कारण बघा सगळ्यांनी सहकार्य दिल्यानंतर एक मोठी स्पर्धा केली जाते आणि सर्वांचा इकडे साथ मिळाले या सर्व स्पॉन्सर्सची, त्यामुळे या 16व्या वर्षी आम्ही पदार्पण करतोय आणि ते देखील दिमाखामध्ये। पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच
70 धावा आणि 71 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे टीम शान स्ट्रायकर समोर. तर पाहूया त्या 71 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संकेत मोरजकर आणि त्याची साथ देतोय अल्विन करवालो. तर नक्कीच अल्विनला मात्र गेल्या सामन्यामध्ये अपयश आलं होतं आणि त्या अपयशाची परतफेड करण्यासाठी पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर पाठवण्यात आलेलं आहे. रुपेश 11 टीम कॅप्टन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी रिपोर्ट करायचे. प्लीज रुपेश 11 टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्ट करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ऑपोजिट टू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. बॉलर येतोय चेक. षटकाची सुरुवात केली जाते. जबरदस्त ही स्पर्धा आणि ह्या तिसऱ्या सामन्यातला हा दुसरा डाव. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो कल्पेश. स्ट्राईकवर बॅटर असेल संकेत. लेट्स प्ले. खूप जास्त बाहेर आहे. नक्कीच पंचांचा आवाज इथपर्यंत येतोय. काय डेडिकेशन आहे पंचांची. फक्त इशारा देत नाहीयेत तर ते त्यांच्या मुखातून उद्गार देखील काढतायत. वाईट बॉल आणि धावफलकाची सुरुवात होते. एक धावफलकावर लावली जाते. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यातली ही एक धावफलकावर. फुलटॉस होता. कट केला जाते बॉलला पगले आणि पॉईंट रिजन मध्ये बॉल मागे जातोय. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल. फेक करेपर्यंत सहजतेने आरामात 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावफलकावर धावा 3 आहेत. बॉल तितकासा चांगला नव्हता पण एक्झिक्यूट देखील व्यवस्थित करता आणि बॅटरला मनासारखा खेळला नाही कारण शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आवाक्यामध्ये नव्हता त्यामुळेच एज लागून बॉल बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये जाऊन पोहोचतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 3. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश. ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा रेषेच्या बारीकडे जातोय आणि या डावातला पहिला चौकार मिळतोय. 4 धावा. चांगल्या पद्धतीने पायाची स्ट्राईड लाईन करून कव्हर रिजन मध्ये बॉल एरियल रूट घेऊन इनफिल्डच्या डोक्यावरून बाहेर पटवलाय. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. पुन्हा एकदा हाफ वाली बॉल होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन बॉलला बाहेर काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जातोय सीमा रेषा पार. मिळतोय बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चौकार. दार फटकेबाजी स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला खेळतोय बॅटर संकेत. सुरुवातीला आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर अल्विनो पहिल्या क्रमांकावर होता पण आता मात्र संकेत स्ट्राईक घेतोय आणि कुठेतरी एक आरामात धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न दिसतोय. जमिनी मार्गाने फटकेबाजी चालू आहे. जास्त एरियल रूट यूज नाही करत आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. 3 बॉल्स ऑफ खेळ झालाय आतापर्यंत. धावसंख्या 11. ओव्हर द विकेट. ह्यावेळेस आउटसाइड एज यष्टीरक्षकाच्या डोक्यानं बॉल फ्लाय होतोय. खूप जास्त वरून गेला होता त्यामुळेच मात्र हा अटेम्प पूर्ण करता आला नाहीये. स्वतःवर नाराज असेल फलंदाज संकेत कारण कदाचित ही चूक घोडचूक करू शकली असती जर एलिव्हेशन म्हणजेच काय थोडंसं एज उशिराने लागली असती तर यष्टीरक्षक प्रॉपर पोझिशन घेऊन तो झेल कन्वर्ट करू शकला असतात. पण या जरतरच्या गोष्टी आहेत त्याला तितकंसं प्राधान्य क्रिकेटमध्ये दिलं जात नाही. धावसंख्या 1 ने जातोय पुढे 12 वर जाऊन पोहोचते. स्ट्राईकवर अल्विन होते. राईट हँडेड बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट. अपील तर केली गेले पंचांकडे. अपील फेटाळून लावलेली आहे. दरम्यान यस नो बॉल आहे या म्हणजेच 2 धावा मिळतील. या 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. अल्विन मात्र कुठेतरी लईमध्ये दिसत नाही आज कारण पहिलाच बॉल जो तो खेळत होता त्याला मात्र फुल टॉस बॉल मिळाला होता पण त्या बॉलला देखील त्याला न्याय देता आला नाहीये. किती चांगलं नेटवर्क आहे बघा. धावची संधी जरूर चालू आली होती पण मात्र प्रॉपर बॅटर मैदाना पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आला होता. हिटचा बॉल. यावेळेस स्लॉक स्वीप बॉलला उडवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. बॉल जातोय सीमा रेषा पार. मिळत्या धावाचा षटकार.
मिडियम पेस बॉलर होता आणि यावेळेस पाहिलं तर थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. गुडघ्यावर बॅलन्स करून खूप चांगल्या पोझिशनने बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पाठवून दिलेला आहे. हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ठाऊक असायला हवं हे पॉवर प्ले षटक आहे ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहे आणि तो आढाव घेऊन फटकेबाजी करतोय बॅटर संकेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलला उडवलंय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल मात्र थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. एका षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकात समाप्तीने धावफलकात धावा आहेत 24. चला टॉस केला जाणार आहे आमच्या कमिटी पक्षा समोर. रुपेश 11 आणि अमेझिंग असोलला. आमचे पंच असलम शेख सर त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच अमेझिंग असोलला आणि त्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लगेचच हा सामना संपल्यानंतर तुम्ही लगेच ताबा घ्यायचा, कुठलाच वेळ वाया घालवायचा नाहीये. प्रत्येक क्षणाचा आम्हाला या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि तुम्हाला आनंद द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्याचा. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 24. चांगली सुरुवात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. शांत स्ट्रायकर संघाची ज्या सुरुवातीमध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलंय संकेतचं, ज्याने 21 धावांचं योगदान दिलंय. अल्विनने मात्र 1 धावाचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. स्ट्राईकवर असेल अल्विन, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार गोपाल. पहिलं षटक तर शांत स्ट्रायकर संघाच्या नावाने राहिलंय. दुसऱ्या षटकामध्ये घर वापसी होते का पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय गोलंदाज गोपाल. यावेळेस गुडघ्यावर येऊन स्लॉक करायचा तो बॉलला. चांगला लेग कटर आहे गोलंदाज गोपाल. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. फ्लाईट देतो बॉलला, त्यामुळेच मात्र फटका खेळताना तितकासा ताळमेळ जुळवता येत नाहीये बॅटरला. पुढचा बॉल बघा. यावेळेस मात्र लेग ब्रेक. बॉलला पिक केलाय, उडवलंय मिड विकेट रिजन मध्ये. बॉल जातोय हवेच्या लाटांवर सरावून सीमारेषा पार. मिळतो षटकार 6 धावा. काय चांगलं संगीत या ठिकाणी आमचे संगीत संयोजक वाजवत आहेत आणि अनुरूप आहे ज्या जैसा देश वैसा भेस. बघा लेग ब्रेक बॉल खेळणं खरं तर खूप अवघड असते कारण बॉल थोडासा उशिराने येतोय पण तितकं चांगलं पीक करतोय बॅटर संकेत गोलंदाज गोपालला. धावसंख्या झाले 30. अल्विनचा यावेळी स्विच हिटचा फटका. पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतोय चौकार. संकेतच्या मागोमाग अल्विनचा चमत्कार. हाताळलाय. हलकीशी गुगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. महत्वाचं आहे जेव्हा आपण लेग ब्रेक गोलंदाजी करता, लेग स्पिन करता, तेव्हा गुगलीचा उपयोग देखील करता आला पाहिजे. या ठिकाणी बॅट्समनला अडवण्यासाठी हा प्रयत्न बॉलर गोपालचा. पुन्हा एकदा लेग स्पिन. सर्व काही आहे गोलंदाज गोपालकडे. लेग स्पिन आहे, लेग ब्रेक आहे, गुगली आहे. सर्व पद्धतीची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो आणि म्हणून महत्वाचं मित्रांनो तुमच्याकडे ज्या प्रतिभा आहेत त्या प्रतिभेचा उपयोग मोठ्या प्लॅटफॉर्मवर झालाच पाहिजे आणि गोपाल तो या ठिकाणी करतोय. धावसंख्या 34 आहे. गोपाल यावेळेस मात्र बॉलला पिक केला. आडव्या पाठीने खेळलंय. मैदानाच्या समतल हा मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळला जातो. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित करायचं होतं पण मात्र शेवटच्या क्षणाला हा ना करता करता फक्त एकाच धावेवर समाधान आणि अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत शांत स्ट्रायकर टीमच्या बिनबाद 35 धावा. मध्ये अधोरेखित शब्दात लिहिलं गेलंय की 18 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे शांत स्ट्रायकर्स या संघाला विजयासाठी. तर आणि दोन्ही संघांसाठी आज विजय महत्वाचा का आहे तर हा जर तुम्ही विजय मिळवलात तर मात्र तुमचा आजच्या दिवसाचा दबाव खूप कमी होईल. रक्षात यावेळेस रक्षाच्या बॉलला पिक केलाय, पुल केलाय,
खेळलंय ते म्हणजेच मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील फक्त पाहतच राहतील. बॉल जातो सीमारेषा पलीकडे, फ्लॅटेड सिक्सर. 41 धावा. काय दर्जेदार फटकेबाजी आहे. धावांचा पाठलाग कसा करायला हवा याचं खूप चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि अल्विनो दाखवत आहेत. आतापर्यंत संकेतच्या बॅटमधून 3 चौकार, 1 उत्तुंग षटकार आलाय आणि अल्विनोच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार. दोन्ही फलंदाज मात्र बहारदार कामगिरी करतायत आपल्या शान स्ट्रायकर संघासाठी. रक्षक कमबॅक करेल का, गरज आहे संघाला. यावेळी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जातंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल अडवेल पण मात्र बॉल थांबतोय. तो बॉल कसला, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फलंदाजी करणाऱ्या संघाला पण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पाठलाग चालू आहे तो म्हणजे शान स्ट्रायकरचा. आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत 45 धावा. यावेळेस बॉल हवी आहे, मिस टाइम आहे. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी पुढे येतात. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप चांगला जजमेंट घेऊन हा झेल कंप्लीट होतो. कॅच ऑफ द डे. हवेत राहिला होता आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत तितकासा अवधी नव्हता पण मात्र प्रकाशाच्या वेगाने तो आला आणि शेवटच्या क्षणाला जजमेंट घेत खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कॅपिटलाइज केला आणि महत्वपूर्ण धक्का दिलाय. महत्वाचं होतं कारण या दोघांची भागीदारी 45 धावांची झाली होती आणि या भागीदारीला मोडीत करणं हे सर्वात महत्वाचं टार्गेट होतं आणि या टार्गेटला रक्षकने पूर्ण केलेलं आहे. त्याला खूप चांगली साथ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने दिले. रोहित घाडेने खूप चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. क्या बात आहे. बघा गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल कारण जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होते तेव्हा मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढत असतो गोलंदाजाचा. रक्षक मात्र आता पुन्हा एकदा ट्रॅकवर आलाय असं कुठं जाणवायला लागलाय. पहिल्या 2 बॉलवर महाग ठरला होता. हो यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या भागून बॉल जातोय जरूर. 1 धाव पळून पूर्ण केले जरूर. 1 धावाची वाढ. धावसंख्या जाते ते म्हणजेच 46 या आकड्यावर. जबरदस्त यावेळेस सामना होणार आहे. जितका मोठा संघर्ष तितकाच मोठा विजय असतो मित्रांनो. तर संघर्ष तर करावा लागणारच आहे आणि दोन्ही संघ मात्र या ठिकाणी संघर्ष करतायत कारण गोव्यातलं क्रिकेट आहे. गोव्यातलं क्रिकेट मात्र पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात दाखवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी खूप चांगला पाहायला मिळतो. सनशाईन क्रिकेटरचा सांगीम प्रीमियर लीग मध्ये या 4 ग्रामीण संघांना संधी मिळाली आहे. रक्षक ओव्हर द विकेट, गती कमी केली हा महत्वाचं असते. कुठले प्रत्येक गोलंदाजाकडे हे अस्त्र असणं गरजेचं आहे. जेव्हा अटॅकिंग बॅटरला तुम्हाला थांबवायचं असते तेव्हा अचूक दर्जाची पिचिंग टून बॉलचा वेग कमी करायचा असतो आणि कमी वेगाला मात्र बळी पडला आणि बॅटर जो संकेत होता तो थोडासा थांबलाय. धावसंख्या झाली 46. बॉडी रोल केली नटराज स्टाईलने. ऑन साईडला खेळायचं होतं दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केलेली आहे आणि ही बाईची धाव असेल. पंचाचा अधिकृत इशारा आहे बाईची 1 धाव मिळेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 47 धाव. 47 रन्स ऑन बोर्ड आणि अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती झाली आणि उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजेच 12 बॉल्समध्ये शान स्ट्रायकर संघाला 24 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय प्राप्त करायचा असेल तर. नक्कीच जे पंच आमच्याकडे आले आहेत खरंच अनुभवी पंच आहेत. मिस्टर सुजित राणे, असलम शेख, अभि तळेकर. पंचाशी आम्ही डिस्कशन करत होतो आणि त्यांच्या माध्यमातून काही गोष्टीचा उलगडा देखील झाला. कदाचित त्या गोष्टी आम्हाला माहीत देखील नव्हत्या. तर हे महत्वाचं आहे. बेसिक नॉलेज आहे, कागदोपत्री नॉलेज आहे पण काही गोष्टी अनुभवानेच शिकता येतात आणि तो अनुभव आम्हाला नक्कीच जाणवला. सुजितजी राणे यांच्याशी आम्ही चर्चा केली मधल्या काळामध्ये. तर महत्वाचं आहे मित्रांनो क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष असणं आणि क्रिकेटची अचूक माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. 12 बॉल्समध्ये 24 धावांची गरज शान स्ट्रायकर संघाला. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय संकेत. डावखुरा फलंदाज आहे. जबरदस्त त्याने आतापर्यंत भार उचललेला आहे आपल्या संघाचा विजयाकडे जाण्याचा मार्ग सुकर करण्याचा. पण मात्र आता विनायक कशा पद्धतीने त्याला अडवतोय पाहूया. मोठा रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून तो सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल संकेत. यावेळेस मात्र बॉलला हुक केलाय. खाली क्षेत्र आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल पोहोचतो स्क्वेअर लेग रिजन मधून. खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. रोहितचा तिकडे स्टॉप केला जातोय आणि या पळून पूर्ण केलेल्या एकूण 2 धावा. जबरदस्त फिल्डिंग महत्वाचं आहे मित्रांनो.
या मैदानामध्ये मात्र खूप कमी रिस्क आहे, कारण मैदान समतल आहे, मैदानावर गवताची चादर आहे, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यातल्या त्यात चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक रोहित गाडीने एक झेल देखील या अगोदर घेतलाय. 100% योगदान. फिल्डर असणं देखील महत्वाची गोष्ट आहे तुमच्या संघामध्ये. फक्त बॅटर आणि बॉलर असून चालत नाही, तर फिल्डर असणं देखील तितकंच गरजेचं. विनायक बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय पंचाच्या उजवीकडून. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला पुल केलं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये. हा सहसोपा झेल असेल, कुठेतरी एक्झिक्युशन मध्ये कमतरता जाणवली आणि महत्वपूर्ण सेट फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन. ते 31 डिसेंबर येते. आपण या चालू वर्षाला निरोप देणार आहे, पण त्याची सुरुवात मात्र आजपासूनच सुरू केली असं वाटते. हा सण आपण साजरा करतोय असं आपण म्हणू शकतो. गोव्यातला सर्वात मोठा सण क्रिकेटच्या माध्यमातून जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा सांगेम प्रीमियर लीग हा सणच आपण म्हणू शकतो. आणि त्यातल्या त्यात आज 4 संघ हे गोव्यातले स्थानिक संघांना प्राधान्य दिले गेलेले आहेत. त्यांना देखील प्रतिभा दाखवण्याची गरज होती आणि ती प्रतिभा दिसते. चांगले प्लेयर्स आहेत आणि व्यावसायिक खेळाडून देखील कुठेतरी रफ अँड टफ कॉन्टेस्ट देखील अशी कुठेतरी खेळी आतापर्यंत काही खेळाडूंची पाहायला मिळालेली आहे. विनायक बॉलिंग ट्रॅकवर चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. 10 बॉल्समध्ये 22 धावांची गरज आहे. 10 balls 22 runs required to win. नॉट अ इझी वन. तुम्हाला प्रत्येक क्षणाला आपलं करावं लागेल, प्रत्येक क्षणाला मात्र जगावं लागेल, प्रत्येक क्षणाला आपल्या संघासाठी खेळावं लागेल. विनायक ओव्हर द विकेट. यावेळेस पवित्रामध्ये कुठेतरी चूक जाणवली. ब्लाइंड स्ट्रोक आहे, फक्त बॉडी रोल केली होती. अट्टाहास बांधला होता की मला फक्त स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचं आहे. बॉलची रेषा न ओळखता, बॉलचा वेग न ओळखता, बॉलची उंची न ओळखता, त्यामुळे हा मात्र फटका पूर्णत्वास आला नाही. हे बघा आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय. अटॅकिंग स्टान्स आहे पण मात्र व्यवस्थित नजर नाही. चेंडूवरची नजर हटली गेली होती, त्यामुळेच मात्र एक्झिक्यूट करता आला नाही. या बॉल जातो डॉट. 9 बॉल्समध्ये 22 धावांची गरज. सनेश स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला यतीन ज्याने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त बहारदार कामगिरी केली होती. विनायक यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक आहे. बॉल जाईल तर म्हणजे प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावांचा दर्जेदार षटकार. एकवेशन का आहे तर 8 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मात्र एक वेगळीच कथा सांगून जातोय प्रसाद सर. आणि महत्वाचं रफ अँड टफ कॉन्टेस्ट होणं. पहिले 2 सामने कुठेतरी एकहाती झाले होते, पण आता मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. विनायक पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर असेल सनेश जो या अगोदर स्ट्रगल करत होता, पण त्यानंतर मात्र या बॉलवर आलाय षटकार. पुढच्या बॉलवर काय फुल टॉस आहे. पुन्हा एकदा बॉलला पिक केलं. खाली क्षेत्र आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल मात्र फ्लेक्स वर जाऊन आदळतोय. बॉल जातोय 4 धावांसाठी चौकार. काय बात आहे, जबरदस्त आक्रमकता या ठिकाणी सानेशची. असं म्हटलं जाते. आणि आता मात्र संघाच्या मदतीला आलाय तो म्हणजेच बॅटर सानेश. 7 बॉल्समध्ये 12 धावांची गरज आहे. एकवेशन कुठेतरी जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हा पुढचा बॉल दोन्ही संघांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे, कारण या बॉलवर मात्र तुम्ही दबाव बाजूला सारू शकता. पाहूया तो दबाव कुठल्या संघाच्या बाजूला जातोय आणि कुठल्या संघाच्या दूर. 7 बॉल 12 धावांची गरज. विनायक गती कमी केली. बघा रिस्ट मोमेंट तुम्हाला पाहायला मिळाले. थोडीशी स्ट्रेट आर्म दिली होती, बॉलला फ्लाईट दिली होती, सरळ रेषेत खेळायचा प्रयास झाला होता. बॉलला टप्पा पडल्यानंतर थोडंसं वन घेतोय आणि अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 59 धावा. आणि आता गरज आहे 6 बॉलमध्ये 12 धावा. प्रसाद सर पहिले 2 सामने हे एक हाती झालेले आहेत आणि आता 6 बॉल 12 धावांची गरज. दोन्ही संघ एक वेळा विजेता ठरलेले आहे आणि दुसऱ्या विजेत्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. नाही, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मागच्या 2 सामन्यात धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, पण इथे मात्र 2 संघ असे ज्याने मात्र मोठी धावसंख्या रचली. 2 संघ असे ज्याने मात्र पहिला सामना जिंकलाय आणि त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक कडवी झुंज पाहायला मिळते, एक चुरशीची लढत पाहायला मिळते. सामना अजूनही बॅलन्स आहे. बघा याच्यावर आपण जर बॅटिंग बघितली तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितच 2 विकेट गेलेत, पण तरीसुद्धा बाकीचे फलंदाज मात्र चांगली झुंज देत आहेत. आता मात्र समीकरण उरलं आहे 6 चेंडू 12 धावा. आउटसाईड एजच्या मागे जातो चेंडू.
गलीमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने आणि समीकरण उरलंय 5 चेंडू 11 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार आहे ह्याच्यात मात्र शंका नाही. स्कोर जर लेव्हल झाले तर दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात येईल. हे देखील माहिती तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते महत्वाचं आहे. सर्व गोष्टी आम्ही पूर्व नियोजित केलेली आहेत आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. गरज आहे 5 बॉल्समध्ये 11 धावांची. गोलंदाजी मार्कवर प्रवीण सज्ज होतो. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल जोडता आली आहे यतीनला. यावेळेस चूक आहे. यावेळेस खूप जास्त वाहिड हाताळला गेलाय. बॉल बॅटरच्या खूप जास्त लांबून ट्रॅव्हल केला गेला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. एक एक धाव महत्वाची, एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. हा क्षण जिंकायचा असेल तर तुमची चांगली कामगिरी तुमच्या संघाच्या हितासाठी असेल. गरज आहे 10 धावांची. बॉल शिल्लक असतील 5. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रवीण ओव्हर विकेट. यावेळेस हवेत आहे बॉल. मिस टाइम आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे बॉल अडवण्यासाठी जात आहेत. जजमेंट चुकलं होतं. कुठेतरी बॉडी बॅलन्स चुकलंय. 2 धावा तर पूर्ण नक्कीच केला जाईल. थ्रो आतापर्यंत आला नाही आहे. यस 2 धावांवर समाधान व्यक्त केलं जाते. कॉलिंग खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही उलट दिशेने जज करण्यासाठी जाता तेव्हा तुमच्या बॉलवर देखील नजर असली पाहिजे आणि जजमेंट कुठल्या वेळी बॉल लँड होतो आणि कुठल्या पोझिशनला लावून लँड होणार आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठेही कठीण सिच्युएशन असते जेव्हा दबाव असतो. कुठे दबाव नक्कीच होता क्षेत्ररक्षकावर. आता 4 बॉल्समध्ये 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रवीण पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल नक्कीच आहे. स्ट्रायकर एंडला थ्रो केला जातोय. दर्जेदार थ्रो. गुड थ्रो बट 2 रन्स कम्प्लिटेड. 3 बॉल 6 धावांची गरज आहे. 3 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही संघ मात्र हार मानण्यास तयार नाही आहेत कारण त्यांना ठाऊक आहे की हा विजय मात्र कुठेतरी पूर्ण दिवसातला प्रेशर रिलीज करणारा असू शकतो आणि हे देखील महत्वाचं आहे. क्रिकेटला मात्र तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात खेळला. दोन्ही संघ एकमेकांना सपोर्ट करतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कुठलाच दबाव नाही आहे बाहेरच्या प्रेक्षकांचा. प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक चांगल्या बॉलला प्रत्येक चांगल्या स्ट्रोकला साथ देतोय. 3 बॉल 7 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर असेल सनेश. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. दर्जेदार फटका. बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावांची वाढ. क्या बात आहे. दोन बॉल 2 धावांची गरज. 2 बॉल 2. जर स्कोर्स लेव्हल झाला तर दोन्ही संघाला 1-1 गुण देण्यात येतील. ही देखील सूचना मी वारंवार करतोय. महत्वाचं आहे. आता फक्त हा बॉल महत्वाचा आहे. प्रवीण मात्र आपल्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट झेल बॉल फेकण्यासाठी तयार झालेला आहे. ज्या बॉलसाठी मात्र त्याच्यावर जबाबदारी दिली होती तो बॉल फेकण्यासाठी प्रवीण सज्ज होते. आखुटेपचा बॉल आहे. हुक केला गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतच राहतील. बॉल जाईल सीमारेषा पार. विजयाचा षटकार आणि विजय होतोय. शान स्ट्रायकर विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक सिल्वर हॉक्स. चला प्रेक्षकांनी बॉल सुपूर्द करायचा प्लीज. चांगला खेळ या ठिकाणी केलेला आहे तो म्हणजेच शान स्ट्रायकरने. बघा खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केलाय. उजव्याच्या बाहेरचा होता आणि आखुटेपचा बॉल असल्या कारणाने पोझिशन घेण्यासाठी त्रास झाला नाहीये. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे सनेश गावकर. 25 धावांचं योगदान. चला मॅन ऑफ द मॅच. मैदान के अंदर फेंकना है आपको अंपायर के पास. गेंद भेज दिया तुरंत मैदान के अंदर. थैंक यू सो मच. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूं